नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रहो, एस टी महामंडळातील एक प्रतिकात्मक उदाहरण आहे, ते म्हणजे अमानुषपणाचं. शिस्तीच्या नावाखाली समोरच्याला माणूस न मानण्याचं. एस टी महामंडळातील पर्यवेक्षीय अधिकारी असो, आगार व्यवस्थापक असो, यांच्या ऑफिसमध्ये, यांच्या कार्यालयामध्ये इतरांना बसण्यासाठी रिकाम्या खुर्च्या टाकलेल्या असतात. या खुर्च्यावर बाहेरून येणारा कोणीही बसू शकतो. यांना अधिकारी बसण्यास सांगतात. पण मोठी दुर्दैवी गोष्ट अशी आहे की याच समूहामध्ये काम करणारा याच एस टी महामंडळाचा एक भाग असलेला कर्मचारी कामगार वर्ग या रिकाम्या खुर्चीवर बसू शकत नाही, किंवा त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही, अशी वागणूक दिली जाते. या पृथ्वी तलावर सर्वच कामगार कर्मचारी आपल्या अधीन राहून शासकीय निमशासकीय सेवा बजावणारे, यांच्यावर अधिराज्य गाजवण्यासाठीच साक्षात देवाने आपल्याला पाठवले आहे, अशी भूमिका अधिकारी वर्गामध्ये निर्माण झालेली आहे. कामगार कर्मचाऱ्यावर अन्याय, त्यांना तुच्छतेची वागणूक देण्यासाठीच शासनाने आपली नेमणूक केली असल्याची काही सन्माननीय अपवाद वगळता नोकरशहा व अधिकारी यांची भावना झालेली आहे. याच जुलमी राजवटीला चपराक बसावी या पद्धतीचे लेखी आदेश पनवेल आगाराचे आगार व्यवस्थापक यांनी जारी केलेले आहेत. चालक वाहकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावे. चालक वाहकांना अपमानास्पद वागणूक दिल्यास संबंधितावर उचित कारवाई केली जाईल, अशा आशयाचे लेखी आदेश पनवेल आगाराचे आगार व्यवस्थापक यांनी जारी केले आहेत. आणि एस टीच्या इतिहासातील अशा आशयाचे या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लेखी आदेश जारी करणारे बहुतेक पहिलेच अधिकारी असावेत. मित्रांनो, या आगार व्यवस्थापकांनी जो लेखी आदेश जारी केलेला आहे, तो लेखी आदेश आता आपण बघूयात. सर्व पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. नंबर 1, चालक वाहक हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्यांना अधिक उत्पन्न आणण्याकरिता प्रेरित करावे. नंबर 2, चालक वाहक हे पदाने जरी कनिष्ठ असले तरी ते आपल्या आगार कुटुंबाचा भाग आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागावे व त्यांचा योग्य तो मान राखण्यात यावा. नंबर 3, चालक वाहक यांच्या अडचणी समजून घेऊन आपल्या अधिकार कक्षेत जमल तशी मदत करून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. आणि नंबर 4, चालक वाहक यांच्याकडून उत्पन्न वाढीसाठी प्राप्त होणाऱ्या सूचनाकडे दुर्लक्ष न करता त्यावर साधक बाधक चर्चा करून वरिष्ठांना अवगत करावे. नंबर 5, चालक वाहक यांच्या वैयक्तिक गोष्टीवर भाष्य करणे, इतर सहकर्मचारी किंवा प्रवाशासमोर त्यांना अपमानास्पद बोलणे किंवा त्यांना ओरडणे या गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून त्यांना सर्वांसमोर अपमानास्पद वाटणार नाही. याप्रमाणे दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसे न झाल्यास व भविष्यात त्यामुळे
कोणतीही प्रशासकीय बाब उत्पन्न झाल्यास संबंधितावर यथोचित कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। मित्रांनो, पनवेल आगाराचे आगार व्यवस्थापक यांनी चालक वाहकासंबंधी या 5 सूचनांचे लेखी आदेश काढलेले आहेत। सोशल मीडियावर आगार व्यवस्थापक पनवेल यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे आणि हा त्यांचा लेखी आदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मित्रांनो, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा। पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार।